विद्यार्थी मित्रांनो, नर्सिंग ऍप्टिट्यूड याचा सिलेबस कुठेही दिलेला नाहीये. तर एक्झॅक्ट सिलेबस आहे, कारण आपण लास्ट इयरचा पेपरचा अभ्यास करून त्यासोबतच जो माझा एक्सपिरियन्स आहे या फील्डमध्ये, तो माझा एक्सपिरियन्स यूज करून मी नर्सिंग ऍप्टिट्यूडचा सिलेबस काढलेला आहे. एक्झॅक्ट तुम्हाला मी टॉपिक सांगणार आहे की कोणत्या कोणत्या टॉपिक्स मधून तुम्हाला प्रश्न विचारले जातात. त्यासोबतच विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला प्रश्न पडतात की एक्झॅक्ट टॉपिक कुठून करायचे, कसे करायचे आणि कुठपर्यंत. म्हणजे एखादा टॉपिक खूप डीप करून गरजेचं नाहीये. जो टॉपिक जिथपर्यंत त्या टॉपिकचे प्रश्न आपल्याला विचारले जातात त्या लेवल पर्यंत आपण करायचं असतं. जास्त डीप जायचं नाही आणि एकदम वरच्या वर सिलेबस करायचा नाही. तेव्हाच आपल्याला त्या एक्झाम मध्ये स्पेसिफिक सब्जेक्ट मध्ये पूर्ण मार्क पडतात. तर विद्यार्थी मित्रांनो, मी धरती तुमची एज्युकेटर ग्लोबल ऑनलाईन युट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण नर्सिंग ऍप्टिट्यूडचे सगळे टॉपिक्स पाहणार आहोत. इम्पॉर्टंट टॉपिक्स ऑफ नर्सिंग ऍप्टिट्यूड फॉर MH नर्सिंग सीईटी एक्झाम. तर विद्यार्थी मित्रांनो, कुठल्याही युट्यूब चॅनलवरती किंवा कुठल्याही कोर्समध्ये नर्सिंग ऍप्टिट्यूडचे डिटेलमध्ये टॉपिक सांगितलेले नाही आहेत. ते फक्त MCQ देतात आणि एवढे एवढे करा असं म्हणतात, पण असं होत नाही. त्या MCQ, आता कुठल्याही टॉपिकचे MCQ करण्याआधी आपल्याला सिलेबस कव्हर करावा लागतो. ओके. जसं आपल्याला महाराष्ट्र सेलने देखील नर्सिंग ऍप्टिट्यूडचा सिलेबस दिलेला नाहीये. फिजिक्सचा दिलाय, बायोलॉजीचा दिलाय, केमिस्ट्री दिलाय, इंग्लिश ग्रामर देखील दिलाय, पण नर्सिंग ऍप्टिट्यूडचा दिलं नाही. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण कम्प्लीट सिलेबस डिस्कस करणार आहोत. आता विद्यार्थी मित्रांनो, चला तर लेक्चरकडे वळूया. आता पहिलं टॉपिक आहे पहा, इम्पॉर्टंट डेट्स अँड इव्हेंट्स. यामध्ये काय येणार की वर्ल्ड हेल्थ डे कधी होता, इंटरनॅशनल नर्स डे कधी असतो, वुमेन्स डे कधी असतो, योगा डे, AIDS डे, वॉटर डे, असे वेगवेगळ्या डेट्स आहेत, इव्हेंट्स आहेत. तर त्यांच्या आपल्याला डेट विचारलं जातं, त्यांचं इम्पॉर्टन्स विचारलं जातं. नंतर आहे फाउंडेशन ऑफ नर्सिंग. याच्यामध्ये तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी विचारल्या जातात, जसे की फादर ऑफ मॉडर्न नर्सिंग, त्यासोबतच पहिली नर्सिंग स्कूल, असे सगळे जे नर्सिंगचं फाउंडेशन आहे त्याबद्दल सगळ्या गोष्टी विचारल्या जातात. नंतर आहे डिस्कवरीज मध्ये तुम्हाला पहिले अँटीबायोटिक, त्यासोबत म्हणजे जेवढ्या काय डिस्कवरी केलेल्या आहेत नर्सिंगच्या फील्डमध्ये, तर तेवढ्या सगळ्यांवरती तुम्हाला विचारले जातात. जसं की फर्स्ट वॅक्सिन कधी झाली आहे, त्यासोबतच वेगवेगळ्या अँटीबायोटिक म्हटलं जसं ते कुणी डिस्कवर केलंय, अशा बऱ्याच प्रकारचे प्रश्न विचारले जातात. नंतर येतो टॉपिक म्हणतो म्हणजे वॅक्सिन. आता वॅक्सिनचं कसं आहे, तर वॅक्सिन कोणत्या कोणत्या प्रकारच्या असतात, कोणती वॅक्सिन कशासाठी दिलेली जाते, जसं की म्हटलं BCG, हिपॅटिटिस, OPV, हे कशासाठी किती दिली जाते, कोणत्या वयोगटाला दिली जाते, याबद्दलच्या सगळ्या गोष्टी आपल्याला वॅक्सिन या टॉपिक मध्ये पाहायला मिळतील. नंतर आहे ते विटॅमिन्स डिफिशियन्सी. आता विटॅमिन्स डिफिशियन्सी बद्दल सुद्धा खूप विचारलं जातं. म्हणजे विटॅमिन A डिफिशियन्सीमुळे काय होतं, त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे, डिफिशियन्सी झाल्यामुळे कुठले आजार होतात, असे वेगवेगळे टॉपिक्स तुम्हाला विचारले जातात त्यामध्ये. नंतर आहे बॉडी सिस्टम. आता विद्यार्थी मित्रांनो, बॉडी सिस्टीम याच्यामध्ये तुम्हाला पंपिंग द ब्लड काय कोण करतं, त्यासोबतच ब्लडचं फिल्टरचं काम कोण करतं, जो आपल्या बॉडीमधलं नायट्रोजनचा जो वेस्ट असतो तो कोण बाहेर काढतं, लार्जेस्ट ग्लँड कोणता आहे, लार्जेस्ट ऑर्गन कोणता आहे, हे सगळं बॉडी सिस्टीम मध्ये विचारलं जातं. आता विद्यार्थी मित्रांनो, अजून बरेचसे टॉपिक आहेत, ते मी तुम्हाला आजच्या लेक्चरमध्ये सांगेलच, डिटेलमध्ये सांगेल. आता नर्सिंग ऍप्टिट्यूड सोबतच तुम्हाला बाकीचे सब्जेक्ट्स करायचे असतील, जसं की फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, आणि त्यासोबतच तुम्हाला नर्सिंगच्या गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल, तर तुमच्यासाठी आमच्याकडे कोर्स आहे. त्यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस लायब्ररी लेक्चर्स मिळतील, रेकॉर्डेड लेक्चर्स मिळतील, 50+ फुल सिलेबस टेस्ट सिरीज मिळेल, त्यासोबतच MCQ क्वेश्चन बँक मिळेल आणि फुल सिलेबस नोट्स देखील मिळतील. पहा विद्यार्थी मित्रांनो, या सगळ्या गोष्टी तुम्हाला एकाच कोर्समध्ये मिळणार आहेत. त्यासोबतच आम्ही तुमच्यासाठी फ्री काउन्सिलिंग देखील देणार आहोत. काउन्सिलिंग म्हणजे तुमचा रिझल्ट लागल्यानंतर तुमच्या मार्क वाईज तुम्हाला मी कॉलेजेस सजेस्ट करतो आणि तुमचं ऍडमिशन होईपर्यंत आम्ही तुमच्या सोबत असतो. आता बाकीच्या ठिकाणी काउन्सिलिंगची वेगळी फीस असते, बॅचची वेगळी, टेस्ट सिरीजची वेगळी, अशा वेगवेगळ्या फीस असतात आणि ते तुम्हाला घ्याव्या लागतात. पण आपल्याकडे असं नाहीये. प्रत्येक कोर्स जर बाय केला तर तुम्हाला सगळ्या गोष्टी आपण देतोय. आणि त्याची नवीन लाईव्ह बॅच सुरू होती 29 तारखेपासून. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर नर्सिंग सीईटी सोबत
पीसीएम सीईटी, पीसीबी सीईटी, जेडबलई, नीट या एक्झामला देखील टार्गेट करायचं असेल तर त्याची देखील लाईव्ह बॅच 29 तारखेपासून सुरू होते आणि सेम फॅसिलिटीज असणार आहेत. यासोबतच प्लस जे काउन्सिलिंग प्रोग्राम आहे तो देखील मिळणार आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला 5ही कोर्स बाय करायचे असतील तर त्याची कॉम्बो प्राइस असेल फक्त 10,000 रुपये, आणि जर सिंगल कोर्स बाय करायचा असेल तर त्याची प्राइस असेल फक्त 5,000 रुपये. तर लवकरात लवकर हा कोर्स जॉईन करा. कोर्स जॉईन करण्यासाठी दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा प्ले स्टोर वरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन सर्च करा, डाउनलोड करा. त्यानंतर ऍप्लिकेशन ओपन करा. ऍप्लिकेशन ओपन केल्यानंतर नाव आणि नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला असं इंटरफेस समोर येईल. इंटरफेसच्या पहा डाऊनवर्ड साईडला स्टोर असा आयकॉन असेल, त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोर्सेसचा पेज दिसेल. कोर्सेसच्या पेजच्या सर्च बॉक्समध्ये नर्सिंग सीईटी असं टाईप करा. खाली कोर्स येईल, तो कोर्स ओपन करा आणि एनरोल करा. त्यानंतर कोर्सेसच्या सगळ्या गोष्टी ऍक्सेस होतील. आणि कुठल्याही प्रकारचे डाऊट्स असतील तर मी स्क्रीनवरती नंबर दिलेच आहेत, त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट देखील करू शकता. आता पाहूयात रिमेनिंग चॅप्टर्स कोणते. नंतर आहे स्पेशलाइज डॉक्टर्स. स्पेशलाइज डॉक्टर्स मध्ये काय काय येईल तर न्यूरोलॉजिस्ट कोणते असतात, सायकोलॉजिस्ट ते कशासाठी असतात, जसं की सायकोलॉजिस्ट हे माइंड रीड करतात. डोळ्यांसाठी कोणता डॉक्टर यूज केला म्हणजे कोणता डॉक्टर असतो, हार्ट साठी, लंग्स साठी, स्टमक अँड इंटेस्टाईन साठी, स्किन साठी जसं की स्किन साठी डर्मॅटॉलॉजिस्ट असतो, बोन्स, अशा वेगवेगळे जे डॉक्टर्स असतात, स्पेशलाइज डॉक्टर्स असतात, त्यांच्याबद्दल त्यांच्या रिलेटेड जे प्रश्न असतात ते स्पेशलाइज डॉक्टर्स यामध्ये या टॉपिकमध्ये विचारले जातात. नंतर आहे एंडोक्राईन ग्लँड्स अँड हार्मोन्स. याच्यामध्ये काय विचारलं जातं तर सगळ्या गोष्टी तुम्हाला ग्लँड्स बद्दल, वेगवेगळे हार्मोन्स असतात त्याबद्दल, हे सगळ्या गोष्टी एंडोक्राईन ग्लँड्स अँड हार्मोन्स मध्ये विचारलं जातं. नेक्स्ट आहे कॉमन ड्रग्स अँड ट्रीटमेंट. याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे ड्रग्स असतात, ट्रीटमेंट असतात त्याबद्दल. तर इन्सुलिन, त्यासोबतच पॅरासिटामॉल, ओआरएस असे वेगवेगळे ड्रग्स अँड ट्रीटमेंट असतात, त्या प्रकारचे प्रश्न या टॉपिक मध्ये आपल्याला विचारले जातात. नंतर आहे डिव्हाइसेस. तर वेगवेगळे आपल्याला मेडिकल फील्डमध्ये डिव्हाइसेस देखील असतात, जसं की ग्लुकोमीटर, पल्स ऑक्सिमीटर, सेटोस्कोप, थर्मोमीटर याबद्दल देखील आपल्याला कम्प्लीट इन्फॉर्मेशन असते. कशासाठी यूज केलं जातं, याच्याने आपण काय मोजतो, या सगळ्या गोष्टी आपल्याला विचारल्या जातात. त्यासोबतच पहा विद्यार्थी मित्रांनो, नंतर तुम्हाला मिळेल विटल सायन्स अँड नॉर्मल रेंजेस. तर याच्यामध्ये तुम्हाला जवळपास वेगवेगळे विटल सायन्स असतात, जसं की 5 सायन्स असतात. हार्ट रेट, टेम्परेचर, पेन, रेस्पिरेटरी रेट, ब्लड प्रेशर, हे वेगवेगळे 5 सायन्स असतात, त्याबद्दल इन्फो विचारली जाते. त्यासोबतच हार्ट रेट किती आहे, रेस्पिरेटरी रेट किती असतो, कितीपर्यंत म्हणजे मिनिमम मॅक्सिमम, ह्या गोष्टी विचारल्या जातात. ब्लड प्रेशर विचारलं जातं. या अशा गोष्टी सगळ्या, टेम्परेचर बद्दल, हे सगळं विटल सायन्स अँड नॉर्मल रेंजेस मध्ये विचारलं जातं. नंतर आहेत सगळ्यांचे फुल फॉर्म्स. आता मेडिकलमध्ये नर्सिंगच्या रिलेटेड जे पण शॉर्ट फॉर्म्स आहेत तर त्यांची आपल्याला फुल फॉर्म माहिती असली पाहिजे, जसं की आयसीयू, जीएनएम, एएनएम, सीपीआर, ओपीडी, असे वेगवेगळे फुल फॉर्म्स आहेत, तर ते आपल्याला विचारले जातात. नंतर आहेत विद्यार्थी मित्रांनो इन्फेक्शन कंट्रोल अँड हायजीन. तर यामध्ये एखादा इन्फेक्शन झाला तर ते कसं ट्रीट करायचं किंवा कंट्रोल कसं करायचं, त्याच्यासाठी हायजीन कोणती, काय करायचं हायजीनसाठी, तर अशा गोष्टी विचारल्या जातात. त्यामध्ये टाइप्स विचारले जातात. टाइप्स मध्ये मेडिकल ऍस्पेसिस येतं, सर्जिकल ऍस्पेसिस येतं, तर अशा गोष्टी येतात. नेक्स्ट टॉपिक आहे फर्स्ट एड अँड इमर्जन्सी केअर. तर याच्यामध्ये आपल्याला एखादा आजार झाला तर आपण फर्स्ट केअर काय घेतली पाहिजे, म्हणजे पहिल्यांदा आपण काय घेतलं पाहिजे. इमिडिएट केअर बिफोर मेडिकल हेल्प अराइव्स. त्यासोबतच ब्रीदिंग वगैरे, म्हणजे कंट्रोल ब्लिडिंग कशी करायची, सीपीआर कसं द्यायचा, ट्रीट बॉन्स, याच्या बेसिक क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात. नंतर येतं न्यूट्रिशन अँड डाएट. न्यूट्रिशन डाएट मध्ये कोणत्या आजाराला कोणता आपण न्यूट्रिशन घेतलं पाहिजे, कोणते इम्पॉर्टन्स आहेत, कोणत्या विटॅमिन्सची डिफिशियन्सी असेल असेल तर आपण कोणते विटॅमिन्स कन्झ्युम केले पाहिजेत. कुठला आजार असेल, शुगर असेल तर शुगर मध्ये आपण ऑब्विस आहे शुगर जे प्रोडक्ट्स असतात ते कमी कन्झ्युम केले पाहिजेत. अशा प्रकारचे आपल्याला प्रश्न विचारले जातात. आणि कुठल्या आजाराला कोणतं डाएट आपण फॉलो करायला हवं तर ते देखील विचारलं जातं. नंतर आहेत कॉमन डिसीजेस अँड डिसऑर्डर्स. म्हणजे कॉमन डिसीजेस कोणते कोणते आहेत हे विचारलं जातं. कॉमन डिसीजेस कोणते असतात, ते कशा डिफिशियन्सीमुळे होतात. त्यासोबतच
त्याचे डिसऑर्डर्स, त्याचे काय म्हणता येईल, तुम्हाला त्याचे इफेक्ट्स काय होतील, हे गोष्टी विचारल्या जातात. नंतर आहे मेंटल हेल्थ अँड सायकॉलॉजी. आता जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की स्पेशलाइज डॉक्टर्स आहेत, तर सायकॉलॉजिस्ट म्हणजे काय, तर जे माइंड रीड करू शकतात छोट्याशा गोष्टीवरून, तर ते झाले सायकॉलॉजिस्ट. तर त्यांचं असतं. नंतर आहे बेसिक सेफ्टी अँड प्रिकॉशन्स इन नर्सिंग. तर बेसिक सेफ्टी मध्ये प्रिकॉशन्स वगैरे, आपण एखादी गोष्ट आहे तर प्रिकॉशन, आता एखादे आजार होण्याच्या आधी आपण प्रिकॉशन्स घेतलेच पाहिजेत. तर ते बेसिक सेफ्टी म्हणजे आपण सेफ्टीसाठी काय करू शकतो, त्या गोष्टी आपण आपल्याला विचारले जातात. समजलं. आता विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला कोर्स दिला, यामध्ये आपण प्रत्येक टॉपिक हा डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत. सो लवकरात लवकर हा कोर्स जॉईन करा. 29 तारखेपासून मी तुम्हाला जसं सांगितलं तेव्हापासून बॅच सुरू होते. आता विद्यार्थी मित्रांनो, लास्ट इयरची जी बॅच होती त्यांनी देखील खूप छान रिझल्ट आपल्याला दिला होता. आता तुमची बारी आहे, तुम्ही पण आपल्याला तेवढाच रिझल्ट छान द्या आणि गव्हर्नमेंट कॉलेज मध्ये ऍडमिशन नक्कीच घ्या. काही प्रॉब्लेम असेल तर आम्ही एनी टाइम अवेलेबल असू, कोणत्याही टाइमला तुम्ही कॉल करा, डाऊट्स विचारा, तुमचे डाऊट्स क्लिअर करून घ्या. आणि अजून कुठल्या टॉपिक वरती किंवा कुठल्या सब्जेक्ट वरती मी व्हिडिओ बनवायला हवा ते मला कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला कोणतं कॉलेज मध्ये ऍडमिशन घ्यायचंय ते देखील मला कमेंट करून सांगा, म्हणजे आपण एकमेकांशी कम्युनिकेट करू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, लवकरात लवकर कोर्स जॉईन करा. आपलं लेक्चर इथेच थांबूया. थँक्यू, नाईस डे, बाय.